कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। नशिबाचा फासा फेकत तो दुःखालाही भिडतो, वारा नाही वादळ आहे अशी गर्जना तो करतो। ऐश्वर्या सोबत असल्यामुळे भीती नाही त्याला, स्टेजवर आता तो येतोय, कोण अडवेल या वादळाला। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऐश्वर्या आणि पवन यांचं। तर मग जेव्हा आमची स्टेजवर जाण्याची बारी आली, माझ्या मनात तर दागदुग चालू होतं, कसं होतं कसं नाही बघू म्हणलं। पण नीला मी सांगितलं होतं ऐश्वर्याला, माझं चुकलं तर तू सांग म्हणलं। माइक चेक काय बोलतो महाराष्ट्र, लेट्स गो। ऐश्वर्या आणि विंड किंग ऑन स्टेज, लेट्स गो। गावाकडची पोर आम्ही पवन माझं नाव, उंच भरारी जाऊ टॉपवरती नाव। गावाकडचे पोर आम्ही पवन माझं नाव, उंच भरारी जाऊ टॉपवरती नाव। पाय पसरवतो मोठी चादर आहे, पाय पसरतो मोठीच चादर आहे, वाईट वेळ आली तिथे हजर आहे। गुडवान पवन गुडवान। ऐश्वर्या आहे मी पण राय नाही, ऐश्वर्या आहे मी पण राय नको मला। फ्रेंच फ्राईज पाहिजे पण फ्राईड नको मला। कोस्टर माझी लाईफ पण राईड नको मला। मी स्वतःच्या मार्गावर कोणी गाईड नको मला। मी फिटनेसची क्वीन आणि क्लासी माझं लुक, कोणी मार्गात माझ्या आलं तर देते त्याला शो। मी मॉडर्न सावित्री हे माझं रूप, आणि माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं सुख। माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं सुख, माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं सुख। जे पण आम्ही केलं ते कॉन्फिडेंटली केलं आणि तेच आमचं ध्येय होतं, कारण आम्ही दोघंही रॅपर्स नाही आहोत। पवनसाठी तर ते किती कठीण असेल, सो मी खूप प्राऊड होती की त्यांनी विदाऊट थांबता दिला। Yeah, my boy. Yo, boy. What's your stage name, boy? वेंड किंग। Wind King? विंड किंग Wind King. वारा नाही वादळ आहे आपण असं म्हणतो। पवन नाम सुन के क्या वारा समझे क्या, वादळ वादळ। माइंड ब्लोइंग पवन, माइंड ब्लोइंग, क्या बात आहे। विंड किंगचा परफॉर्मन्स कसा वाटला? 100 RBH। सगळ्यात पहिले तर तुझ्या प्रयत्नांचं कौतुक करायचं आहे की तू थांबला नाही शेवटपर्यंत। मला ते तुझ्या सगळ्यात चांगली गोष्ट वाटली, आणि तू याला जो सपोर्ट दिला, मला ना तुमच्यात ते असं वाटत आहे की तुम्ही जे एकमेकाला घेऊन चालत आहे ना, खूप मस्त वाटत आहे। आणि ऐश्वर्या तुझा रॅप तर सही होता, पण तुझा परफॉर्मन्स पण बेस्ट होता, एक नंबर। थँक्यू सो मच। 100 RBH। मी एक गोष्ट सांगायला विसरलो, पवन जेव्हा पहिल्यांदा आला होता आपल्या स्टेजवर, तेव्हा पवन बोलला होता, आय होप मला शहरामध्ये कोणी मैत्रीण मिळेल। तुला माहितीये का, आपला शो ज्या पद्धतीने चाललाय टीव्हीवर, तुम्ही सगळे असे पॉप्युलर झालात, घराघरात तुम्ही पोहोचलात, तिथे वेड लागले काही लोकांना, आणि मुली तर म्हणजे मॅड झाल्या आहेत। कोण आहे हा कोण आहे, मला याच्याशी बोलायचंय असं झालं। असं पत्र यायला लागलेत, फोन यायला लागलेत। आलाय का आता? हा, कोणाचा? एका फॅनचा, एका मुलीचा फोन आलाय, तुला बोलायचंय। पिल्लूचा तर नाही आला? कोण? पिल्लू? पीपी लवर सर। पीपी लवर? पिल्लू म्हणतो म्हणजे कोणीतरी आहे ना पिल्लू? सिक्युरिटी। सिक्रेट आहे, गावी मैत्रीण आहे। ओके, तर शहरात आल्यावर वेगळी मैत्रीण पाहिजे। फ्रेंड, माय बेस्ट। मैत्रीणच बोललो मी, बेस्ट फ्रेंड। शहरातल्या पिल्लूचा फोन आलाय, करायचा का स्पीकरवर टाकायचा? बोलू ना। हा बोले, चला स्पीकरवर टाका प्लीज फोन, आपण बोलून घेऊया। हॅलो हॅलो। हाय पवन, आय एम युअर बिग 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 फॅन। मला ना आता बोलताच येत नाहीये, मी ना तुझा न्यू लुक बघून एकदम मेस्मराइज झाले। मी ना स्टेजवर बघितलं होतं त्या दिवशी, तू काय रॅम्प वॉक केलायस, अमेझिंग। सिटीत येऊन मी फेमस झालोय। मला ना तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, तू माझा फ्रेंड होशील? इकडे झाली ना एक, पण मला पण करायची आहे। मला हिला विसरता नाही येणार ना।
विसरू नकोस तिला, पण मी पण एक फ्रेंड आहे ना. हे मग आपण बोलू ना इंस्टावर. इन्स्टा नको, मला समोरासमोर भेटायचंय. मी मुंबई मेन्शनला येऊ की तू येशील मला भेटायला? हो हो येईन ना. ओके, माझ्या गावी येशील ना? ऑस्ट्रेलियात राहते मी. ऑस्ट्रेलिया कुठे आहे? अरे तुझ्या इथे जसे क्यूट क्यूट डुक्कर असतात ना, तसे आमच्या इथे कांगारूज असतात. कांगारूस? कांगारू नाही का असं उड्या मारतात. हा ते टीव्ही मध्ये दाखवतात ते उड्या मारतात. राहतात ते पिल्लू राहतात. हा ते मुंबई मेन्शनला या ना, मुंबई मेन्शनला. नाही, मला ते येऊ देणार नाही, तूच ये. नाही तुला पण मी मला तुम्ही सांग. कोण आहे? मी ओळखलं नाही ना. पण हा? अच्छा, हरकत नाही, आपण एक काम करू, तू ये, मी तुझ्यासाठी एअरपोर्टला वेट करेन. एअरपोर्ट कुठे आहे? आपण बघू ऑस्ट्रेलियाला जायचं की नाही. तिकीट पाठवलं तर मी आधी जाऊन एकदा बघून येतो आणि मग बघतो. सगळं ओके असेल तर तुला पाठवतो. ठीक आहे. ओके, बाय पवनू, मी तुझी वाट बघेन. बाय ऑस्ट्रेलियन पिल्लू. आपल्या मिशीवर ताव मारत हा रॅपच्या मैदानात येणार आहे. अमृतसरची सिटी सुंदरी त्याला भन्नाट साथ देणार आहे. तर रॅपच्या मैदानात येत आहेत आपला गावरान ब्रो विजय आणि गुरलीन. बघूया रॅप बॅटल मध्ये त्यांना विजय मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कारण स्टेजवर गेल्यावरती मी माझा हातात माईक धरलेला माझा हात कापत्यात. ते म्हणताना पण जरा प्रॉब्लेम होत होता रॅप, कारण ती मेंटॉरनं माझ्या समजून घेतलं आणि तिचं जरा कुठं चुकलं तर मी मध्येच कधी समजून घेतलेलं तिला. क्या बोलते पब्लिक? विषय करायचा का पंपावरती? चल विजय, विषय करूया पंपावर. शब्दे फटे. ओय 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 ओय. राणी बन तू, राणी तू बन, राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. जमेल जोडी तशी ही राणी रांझार. राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. जमेल जोडी तशी ही आणि रांझार. भावा ऐक आले मी कोल्हापूरच्या गावातून. नाव माझं विजय आहे. हलक्यात घेऊ नको मला तू. असं एकदम कष्टाचं खातो राव. मिशीला देऊन ताव कष्टाचं खातो राव. पिशीला घेऊन कष्टाचं खातो भावा. शेतकऱ्याचा मुलगा मी. शेतकऱ्याचा मुलगा मी. शेतीचा निराधार भाव. मेहनत करत राहीन, चढेल कष्टाची पायरी, पण काम करणार नाही कोणाच्या बापाच्या हाताला चाले. मग चांगलं वाटलं की नाही? घरी चल घरी. ओके, टाटा, बाय बाय. हे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे रॅप बोलायचा स्टेजवर. तर मी घाबरली होती, पण मला एक झकास वाटला, एकदम झकास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.